नमस्कार मंडळी. चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते आणि हे मी काय करते ते तुमच्या लक्षात आलंच असेल. पण तरीही मी ह्याच्यात काय-काय वापरलेलं आहे ते तुमच्याबरोबर शेअर करते. तर सगळ्यात पहिल्यांदा की नाही ही आहेत नागवेलीची पानं, जी खायची पानं असतात ती आहेत आणि ही घरगुती आहेत. तर बागेतूनच आणलेली आहेत, पण माझ्या नाही तर मम्माच्या, कारण तिच्याकडे ती वेल आहे, तर तिथून मी आणलेली. ती पण तुमच्याबरोबर एकदा नक्की शेअर करीन मी. तर ती पानं आहेत नागवेलीची. ती रोल करून छान अशी बारीक कट करून घेतली. त्याच्यानंतर बडिशोप, धना डाळ, ही आहे अळशी थोडीशी रोस्ट करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मगज बी आहे आणि जी मी नागवेलीची आता पानं दाखवली तीच पानं आहेत. थोडीशी ड्राय रोस्ट करून घेतलीत. ही आहे तुटी फ्रुटी, त्याच्यानंतर बडिशोप कलरवाली आणि ही गुलाबाच्या पाकळ्या आहेत. त्यासुद्धा मी थोड्याशा ड्राय रोस्ट करून घेतलेल्या आहेत. आणि सगळ्यात शेवटी हा गुलकंद आहे. तर पानं आणि गुलाबाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या रोस्ट का करून घेतल्या तर मग ते जर कुरकुरीत छान असं सुकले की नाही रोस्ट झाले म्हणजे आपला जो मुखवास आहे तो खराब होणार नाही, ओला वगैरे असं राहणार नाही. फ्रिजमध्ये ठेवायची गरज नाही, बाहेरच ठेवून सुद्धा खूप छान राहतो. बऱ्याच दिवसांपासून की नाही मला बनवायचा होता, सगळं साहित्य मी आणून सुद्धा ठेवलेलं होतं. आणून ठेवलं होतं म्हणण्यापेक्षा असतंच ते आपल्याकडे, पण ते बनवायचं राहून जायचं. तर योगायोगाने त्या दिवशी मी पानं घेऊन आली आणि म्हटलं आज हे बनवायचं. तर ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत होती. अतिशय सुंदर आणि जेवणानंतर बडिशोप वगैरे खायला तर लागतेच आपल्याला. तर त्याच्यासाठी मी असा हा बरणीत भरून ठेवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर एंड सबस्क्राईब.